चौथा श्रावणी सोमवार, जन्माष्टमी उत्सव, 4 शुभ संयोग असा करा भगवान शंकराला आणि भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न। चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला असणार आहे। त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आला आहे। भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल। शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे। श्रावणातल्या सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आला आहे। या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल। या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची जाणून घेऊया। 26 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहेत। या दिवशी शशयोग, सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे। या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। चौथ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे कराल? श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा, तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा। यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे। ओ सोमेश्वराय नमः ह्या मंत्राचे पठण करावे। चौथ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून जव वाहिली जाते। शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? शिवमूठ वाहताना श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवमूठ वाहताना नमः शिवाय ह्या मंत्राचे पठण करावे। तसेच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी। या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण करावे। सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्टान्न अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी। विवाह झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात। श्रावणी सोमवार शिवपूजन झाल्यावर शिवमूठ वाहावे। जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडवावा? काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवार सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल। परंतु ही पद्धत योग्य नाही, कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो। त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते। एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते, कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो। अपोवा अशिस्त अनिष्टच, कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा। म्हणजेच तशी भावना मनात करायची असते। पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो किंवा सोडते, म्हणजेच सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जाते। बाळकृष्णाला बासरी अर्पण करा। भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते, त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी
भगवान श्रीकृष्णाला चांदीची बासरी अर्पण करावी। यासोबतच कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि संपत्ती येते। विड्याची पाने अर्पण करा। अनेक प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना विड्याची पाने अर्पण करावी। जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकवाने श्रीयंत्र लिहून पैशाच्या जागी ठेवावे। असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते। शंखाने अभिषेक। जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते। लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य जन्माष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा। भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर खूप आवडते। असे केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते। जय श्रीकृष्ण। हर हर महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।